केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर विमानतळ येथून फ्लाय 91 विमान कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून विमान सेवेचा शुभारंभ करण्यात आला। कालपासून सुरू झालेल्या नागरी विमानसेवा सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय आणि पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल। पहिल्या टप्प्यात गोवा येथे सेवा सुरू करण्यात आली असून गोव्यातून देश-विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे। लवकरच मुंबईसह तिरुपती, हैदराबाद, बेंगलोरसह अन्य ठिकाणीही विमान सेवा सुरू होणार आहे। विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात, त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते। आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झाली आहेच, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली, त्याचप्रमाणे मुंबईसाठीही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार राम सातपुते, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील, माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार राजेंद्र राऊत, राजू खरे, खासदार प्रणितीताई शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, विमानतळ प्राधिकरण संचालक चंद्रेश वंजारा, फ्लाय 91 कंपनीचे सीईओ दिनेश चाको यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। खूप दिवस हा विषय सुरू होता। खर तर मागच्या वेळेलाच 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूरनं लवकरच विमान सेवा सुरू होतीये। देशामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी मागच्या 10 वर्षात या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली, खूप मोठं काम उभं राहिलं। देशामध्ये मागच्या 70 वर्षात 2014 पूर्वी केवळ 74 विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर 161 विमानतळ देशामध्ये आज कार्यान्वित झाले। त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज RCS उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं त्यावेळेला बांधकाम झालं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमान सेवेसाठी, पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमान सेवा सुरू झाली। पुढच्या काही दिवसामध्ये 1 ते 1.5 ते 2 महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमान सेवा सोलापूरवरून सुरू होतीये आणि त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या विमानतळाच्या सुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत। आज त्याच्यामध्ये नाईट लँडिंगचा विषय असेल, त्याच्यामध्ये पुढे भविष्यात एक्सपेन्शनचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल, तिरुपती असेल या ठिकाणची विमान सेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे आणि त्यामुळे बरेच दिवस प्रतीक्षेत असलेले सोलापूरची विमान सेवा सुरू झाली। सोलापूर याच देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं। आज विठ्ठलाचं, पांडुरंगाचं पंढरपूर, आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर, आज सिद्धेश्वर स्वामीचं आज इथं मोठं स्थान आहे। आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी, अशा या सगळ्या विषयाशिवाय सोलापूर ही एक, मी म्हणतो की निश्चितपणे ही शब्दस्थानं तर आहेतच, पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, शेती व्यवसाय असेल, सगळ्याला चालना निश्चितपणे या विमान सेवेने मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि चांगला एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला। माननीय मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमान सेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमातून VGF देण्यात आलं आणि शेवटी कुठलीही विमान सेवा सुरू करायची तर ती टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली व्हायबल झाली पाहिजे, कमर्शियली व्हायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती, पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला। देवेंद्रजींनी VGF देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा 2 महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल। त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे।